सामायिक प्रवेश परीक्षा, सारथी, बार्टी, अमृत, महाज्योती तसेच इतर अन्य परीक्षांसाठी होणारी ही सामायिक प्रवेश परीक्षा CET ही पुढे जाणार का? खरंच असं होईल का? चला पाहूया संपूर्ण डिटेल आपल्या या व्हिडिओमध्ये। पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील। चला पाहूया ही महत्त्वपूर्ण अपडेट। महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली असताना पूरग्रस्त परिस्थितीमध्ये परीक्षा केंद्रावर पोहोचणं अशक्य आहे हे सर्वांनाच माहिती आहे। बऱ्यापैकी सर्व परीक्षा ह्या पुढे गेलेल्या आहेत। अतिवृष्टीमुळे CET सुद्धा पुढे ढकला अशी विद्यार्थ्यांची मागणी होत आहे। कारण ज्या सारथी, बार्टी, RT, अमृत, TRTI आणि महाज्योती या ज्या स्वायत्त संस्थांमार्फत घेण्यात येणारी स्पर्धा परीक्षा असते, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी होणारी सामायिक प्रवेश परीक्षा CET हे हजारो विद्यार्थी देत असतात आणि या अतिवृष्टीमुळं ते विद्यार्थी जर परीक्षा झाली तर परीक्षेपासून वंचित राहतील। त्यामुळं राज्यातील अनेक भागात या पूर परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचणं कठीण होत आहे। त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकला अशा पद्धतीची मागणी आता होताना दिसते आहे। सोमवार आणि मंगळवारी 29 आणि 30 रोजी जी संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम सामायिक प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी आता मागणी विद्यार्थ्यांनी केलेली आहे। सारथी, बार्टी, RT, अमृत, TRTI आणि महाज्योती या 6 संस्थेच्या वतीने विविध समाजातील विद्यार्थ्यांसाठी UPSC असेल, MPSC असेल किंवा IBPS आणि इतर SSC सारख्या महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य दिले जाते। या प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी ही जी संयुक्त CET परीक्षा असते, ही परीक्षा अतिवृष्टीमुळे जे दूरची केंद्र आहेत तिथं वेळेत पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना आता कठीण झालेलं आहे आणि याच परिस्थितीमुळं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकतीच महाराष्ट्र राज्य सेवा जी परीक्षा आहे ती सुद्धा पुढे ढकललेली आहे। त्याच संदर्भात या 6 संस्थांनी देखील विद्यार्थ्यांचे हित बघून ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी आता होताना दिसते आहे आणि खरंच पुढे ढकलावी, कारण महापुराची परिस्थिती निर्माण झालेली आहे, पूर परिस्थिती आहे। त्यामुळं याचा भावनिकतेनं विचार व्हावा आणि ही परीक्षा पुढे ढकलावी असं माझंही मत आहे। ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका। धन्यवाद।